येस, गुड इव्हिनिंग सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. इयत्ता 6वी धडा क्रमांक 2 इतिहासाची साधने, त्यातील हे दुसरं लेक्चर. त्याचं नाव आहे मौखिक साधने. मी स्क्रीन शेअर करतोय आणि त्यानंतर लगेचच आपण आपल्या पीपीटीला सुरुवात करूयात. येस, आजचा जो टॉपिक आहे त्यातला सगळ्यात मुख्य टॉपिक आहे तो म्हणजे मौखिक साधने. आणि त्यानंतर पुढे इतिहास लिहिण्याची पद्धत किंवा इतिहास लिहिताना काय करायचं अशी साधारण माहिती आहे. पण सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो म्हणजेच मौखिक साधन. एक साधी गोष्ट मी आधी तुमच्या समोर मांडतोय बघा. मी एक गोष्ट सुरू करतो, ती तुम्ही पूर्ण करायची. तुम्ही जिथे आहात तिथं तुम्ही बोलू शकाल. बघा, सगळ्यांना माहिती ती गोष्ट. पहा, एक होती चिमणी आणि एक होता कावळा. चिमणीचं घर होतं मेणाचं, कावळ्याचं घर होतं शेणाचं. एकदा काय झालं, एकदा जोरात आला पाऊस. कावळ्याचं घर गेलं वाहून. कावळा गेला चिमणीकडे आणि म्हणाला, चिवताई चिवताई दारूकड. माहितीये सगळ्यांना गोष्ट आहे. येस, बघा मी किती कॉन्फिडेंटली सांगतोय. ही गोष्ट मला माहितीये, ही गोष्ट ऐकत असणाऱ्या प्रत्येकाला माहिती. म्हणजे तुमच्यापैकी आज तुम्ही ऑनलाईन काही एक दोघं असतील, चाहे 2-4 जण असतील, ऑफलाईन पाहणारे अनेक जण असतील, किंवा हेच रेकॉर्डिंग 2023 मध्ये 2024 मध्ये किंवा जोपर्यंत हे पाठ्यपुस्तक उपलब्ध आहे तोपर्यंत पाहणारे संपूर्ण महाराष्ट्रातले हजारो लाखो विद्यार्थी असतील. पण या सगळ्यांना ही गोष्ट माहीत आहे. म्हणजे किती प्रसिद्ध ही गोष्ट. पण मला सांगा, या इतक्या प्रसिद्ध असणाऱ्या गोष्टीचा लेखक कोण आहे रे? कुणी लिहिली ही गोष्ट? माहित नाही. तुम्हाला तुमच्या मम्मी पप्पांनी सांगितली, त्यांना तुमच्या आजी आजोबांनी सांगितली, त्यांना तुमच्या पणजी पंजोबांनी सांगितली, त्यांना तुमच्या खापरपंजी खापर पंजोबांनी सांगितली. अशा रीतीने पिढ्यान पिढ्या ही गोष्ट एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला सांगत आले आहेत, सांगत आले आहेत, सांगत आले आहेत. पण गोष्टीचा लेखक माहीत नाही. अजून एक बघा, तुम्ही अनुभव घेतला असेल. लहानपणी जर का तुम्ही कुणाला म्हणाल की मला गोष्ट सांगा, आणि जर त्या घरातल्या मोठ्या व्यक्तीला काही काम करायचं असेल किंवा ते गडबडीत असेल आणि त्यांना गोष्ट नाही सांगायची तेव्हा, तर ते काय म्हणणार, बघा मी तुला गोष्ट सांगतो हा. हे बघा, एक होती चिमणी. त्या चिमणीच्या पायात होतं चांगचिंग. आणि नको बाबा कुणाला सांगशील असं म्हणून ते टाळायचे. पण ही पण गोष्ट सगळ्यांना माहिती आहे. येते लक्षात? पण याचा लेखक कोण माहित नाही. किंवा अजून एक अशी सगळ्यांची लोक एकदम अशी जबरदस्त लोकप्रिय असणारी एक गोष्ट, अगदी 2-3 वाक्यातली, 2च वाक्य म्हणा. एक होते एक एक होती म्हातारी आणि ती लहानपणीच वारली. संपली गोष्ट. म्हणजे ह्या ज्या गोष्टी सांगितल्या जातात, ह्या गोष्टी सगळ्यांना माहिती आहेत. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये, अख्ख्या महाराष्ट्रात सोडा, जिथे जिथे जगात मराठी माणूस आहे तिथे तिथे त्या घरामध्ये मोठी माणसं लहान मुलांना या गोष्टी सांगतात. पण इतक्या प्रसिद्ध झालेल्या या गोष्टींचे मूळ लेखक कोणालाही माहित नाही. या गोष्टी, या कथा फक्त
मुखाच्या माध्यमातून, तोंडाच्या माध्यमातून एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे, दुसऱ्या पिढीकडून तिसऱ्या पिढीकडे अशा रीतीने फक्त त्याची माहिती पुढच्या पिढीला मिळत जाते. अशा प्रकारची जी साधनं आहेत, अशा साधनांना मौखिक साधन असं म्हटलं जातं. वैशिष्ट्य पहा, कर्ता अज्ञात असतो. कर्ता म्हणजेच लेखक. त्या गोष्टीचा, त्या कथेचा निर्माता, कर्ता तो अज्ञात आहे, माहित नाही. ज्ञात असणे, माहित असणे, अज्ञात असणे, माहित नसणे. ते पिढ्यान पिढ्या जतन झालेले असते. आताच आपण उदाहरण पाहिलं. आणि अशा प्रकारच्या साहित्याला मौखिक परंपरेने जतन झाले साहित्य असे म्हणतात. अशी ही मौखिक साधनांची वैशिष्ट्य. आता काय काय येतं याच्यामध्ये, तिकडे आपण जाणार आहे. पहिल्यांदा पहा, ओवी. म्हणजे ते पहा, तुम्हाला एक जातं दिसतंय त्या चित्रामध्ये. ते जातं फिरवायला काही बायका बसत असत. जुन्या काळापासून खेडेगावातला हा विषय आहे. आणि थोडक्यात ही एक गिरणी आहे. जुन्या काळची गिरणी. मग काय करायचं, ते जे मधलं होल आहे या ठिकाणी, थांबा हे दाखवतो मी तुम्हाला माऊसने. हे पहा, हे जे मधलं होल आहे, इथे धान्य टाकलं जायचं. त्या दगडावर दगड आहे आणि हा जो दांडा आहे, या दांड्याला पकडायचं आणि गोल 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 फिरवत बसायचं. आता बघा, त्या दांड्याला पकडून एवढ्या जड दगडाला गोल फिरवायचं, अशी ताकद लावून फिरवायची, ताकद लावून फिरवायची. मग कणावं लागेल ना. मग कणायचा म्हणजे आवाज निघणार आहे. मग तो आवाज असा त्रासदायक आवाज असण्यापेक्षा त्या ठिकाणी स्वतःचं मन रमवण्यासाठी, चांगलं वाटण्यासाठी, आता आजच्या काळात कसं करतात, टीव्ही लावतात, रेडिओची गाणी लावतात. जुन्या काळात असा काही विषय नव्हता ना. म्हणजे आपल्या वडिलांच्या आणि आजोबांच्या काळामध्ये टीव्ही होता आणि आपल्या पंजोबांच्या काळामध्ये, म्हणजे आजोबा आणि पंजोबांच्या काळामध्ये रेडिओ होता. पण त्याच्या मागे जर गेलो आपण, खापर पंजोबांच्या काळात वगैरे, तर रेडिओ वगैरे सुद्धा आपल्याला माहिती नव्हता. घरांमध्ये नव्हता तो विषय. तर त्यामुळे तेव्हा हे सगळं काय, तर एंटरटेनमेंट काय, मनोरंजन काय. मग तिची घरातली स्त्री आहे ती ओवी म्हणायला सुरुवात करायची. आता ही ओवी बघा, पहिली माझी ओवी ग देवा गणरायाला, हात जोडून या नमस्कार केला. आता माझा आवाज काही गायनासाठी सुटेबल नाहीये, पण साधारणपणे अशा अँगलने, अशा पद्धतीने या ओव्या म्हटल्या जायच्या. आणि हे जर का तुम्ही एखाद्या खेडेगावामध्ये ऐकलं असेल, तर तुम्ही खरोखर भाग्यवान आहात. हे जर पाहिलं असेल तर तुम्ही भाग्यवान आहात. म्हणजेच याचा अर्थ असा, की आपण आपल्या घराच्या, आपल्या आजोबांपासूनच्या किंवा भारतीय संस्कृतीच्या मूळ गोष्टीशी आपण कनेक्ट आहोत. तर या गोष्टी आपल्याला काहीच माहित नसतील, असं जर म्हणाल, व्हॉट इज दिस, स्टोनवर स्टोन, स्टोनवर स्टोन आणि वरून हे लावलेलं लाकूड, व्हॉट इज दिस, असं म्हणत असेल तर मग प्रॉब्लेम या. म्हणजे विकास करावा, प्रगती करावी, आपलं जीवनमान उंचवावं, पण त्याच्यासोबत आपल्या मूळ मातीशी आपली नाळ सुद्धा घट्ट जोडलेली असली पाहिजे. म्हणजे विमानाने फिरा, सिलिकॉन व्हॅलीमध्ये राहा, की जगातल्या सगळ्यात मोठ्या 5 स्टार हॉटेलमध्ये राहा, काही हरकत नाही, तिथला आनंद घ्या. लाखो रुपये जिथे एका दिवसासाठी लागतील अशा ठिकाणी तुम्ही रूम बुक करा आणि तशा ठिकाणच्या हॉटेलमध्ये मोठं झाल्यावरती राहा, काही हरकत नाही. पण पण लहानपणी रडायला लागल्याच्या नंतर आपल्या आजीने आपल्याला जवळ घेऊन तिच्या पदरामध्ये घुमटून घेणं आणि तशा पद्धतीने आपल्याला झोपवणं, तो जो आनंद आहे, तो जो अनुभव आहे, तो त्या लाखो रुपये खर्च करून विकत घेतलेल्या त्या विकत घेतलेल्या एका दिवसासाठीच्या त्या रूम मध्ये मिळणार नाही. जगातल्या किती मोठ्या हॉटेलमध्ये जाऊ द्यात, किती मोठा पदार्थ, काय तुम्हाला पिझ्झा बर्गर काय आवडतं ते सगळ्यात मोठं काय काय असेल ते असू द्या, सगळं खावा, ते काही हरकत नाही. पण पण जर तुम्ही खेडेगावामध्ये गेला असाल तर त्या ठिकाणी
त्या स्त्रीने, त्या आजीबाईंनी गुळ शेंगा जे एकत्र करून दिलेलं असेल ना, किंवा तुम्हाला तिखट आवडत नाही म्हणून थापलेल्या भाकरीला ते आंब्याचं लोणचं लावून जे दिलेलं असेल, लिंबाचं लोणचं लावून जी भाकरी करून दिलेली असेल ना, त्याची तोड त्या 5 स्टार हॉटेल मधल्या जेवणाला येत नाही बरं का. त्यामुळे अशा पद्धतीच्या आपल्या ज्या बेसिक गोष्टी आहेत, आपल्या ज्या पायाभूत गोष्टी आहेत, जिथे आपली संस्कृती आहे, ह्या गोष्टींशी आपली नाळ जोडली गेली पाहिजे. त्यातलं उदाहरण आहे ओवी. ओवी हे एक मौखिक साधन आहे. ते दळता दळता म्हणत जायचं, पहिली माझी ओवी ग देवा गण रायाला. मग काय म्हणायचं पुढे, दुसरी माझी ओवी ग शंकर महादेवाला. मनातल्या मनात डायरेक्ट सुरू, तयारच. म्हणजे शीघ्र कवीच म्हणूयात आपण तिथे. जागेवर सुरुवात होणार ते कविता म्हणायला. तिसरी माझी ओवी ग, थांबायची गरज नाही. ब्रह्मदेवाला, सृष्टीच्या निर्मात्याला, काय हवं ते म्हणायचं, काही प्रॉब्लेम नाहीये. आणि मग त्याच्याशी जोडून पुढचं आहे वाक्य ते म्हणता येऊ शकतं. ठीक आहे. तर अशा प्रकारच्या ओवी हे एक मौखिक साधन आहे. दुसरं लोकगीतांचा संग्रह. लोकगीत बघा ना, उदाहरणार्थ आता 3 नंबरचं लोकगीत आहे ते पहा. खरं तर मौखिक साधनांची गोष्ट मला अगदी जाणीवपूर्वक सांगायची ती अशी, की माझी अशी इच्छा होती, की ही जी साधनं आहेत ना, ही साधनं YouTubeच्या माध्यमातून ऍक्च्युअली तुम्हाला ऐकवली गेली पाहिजेत. ती शिकायची म्हणजे ऍक्च्युअली मौखिक आहे ना, तेव्हा ते ऐकलं गेलं पाहिजे. तर ते शिक्षण जास्त योग्य होणार. पण आपल्या या सोशल मीडिया म्हणजे हे जे ऍप आहे, या ठिकाणी प्रॉब्लेम हा होतोय, की जर तशा पद्धतीने YouTubeचे व्हिडिओ जर का आपण इथे रन केले, तर तो कॉपीराईटचा इश्यू होऊ शकतो. ते कॉपीराईटचा मोठा ब्लेम वगैरे आपल्यावरती येऊ शकतो. त्यामुळे ते आपण घेत नाहीये. हा, चित्रांना, फोटोंना चालू शकतो. फोटो आहे ते चालू शकतात. जर कुठे लायसनेबल फोटो असेल तर तो फक्त मी घेत नाही. बाकीचे फोटो मी घेतो आणि वापरतो. आता इथे बघा, आई उदे गंबाबाई, हे पहा 3 नंबरचं आहे. आई भवानी तुझ्या कृपेने तारसी भक्ताला. सुरुवात होते बघा. लोकगीत म्हणजे काय, लोक म्हणत जातात, या ठिकाणची म्हणतात, त्या ठिकाणची म्हणतात, ऐकायला छान वाटतं, बोलायला छान वाटतं, लोक गुणगुणत राहतात. अशा प्रकारची गीतं म्हणजेच लोकगीत. हे सुद्धा एक मौखिक साधन आहे. आणि याशिवाय, अरे हे काय, ही आहे लोककला. एखाद्या कलाकाराला, आता समजा याला एखादा असं म्हणूयात आपण, याला कालिया तयार करायचा आहे, कालिया नाग. मग कालिया नाग तयार करायचा आहे तर तो असा अकरा विकरा बघा, त्याचे डोळे बघा रागाने असे जे झालेले, तोंड पहा जणू काही आता विष फेकणार आहे, जीभ बाहेर काढून विष टाकणार आहे, असा बसण्याचा रुबाब पहा, ऐटीत बसलेला आहे. बरोबर. समजा हा कालिया नाग असेल, समजा बर का. आता हे नेमकं कोणतं नाटक आहे माहित नाही, कारण बाजूला तुम्हाला जे दिसतं या ठिकाणी ही वेगळी कथा दिसते. पण समजा हा कालिया नाग असेल, तर तो ज्या पद्धतीने बसलेला आहे, हे त्याची 5 तोंड, 5 फणे त्याचे, तेव्हा अशा पद्धतीचा कालिया नाग असेल तर याची कथा गायनाच्या माध्यमातून, याने केलेल्या नृत्याच्या माध्यमातून, डान्सच्या माध्यमातून तुमच्या समोर सादर करणे आणि अशा प्रकारे कवितेच्या माध्यमातून, गाण्याच्या माध्यमातून ती मूळ कथा लोकांपर्यंत पोहोचवण्याची ही कला म्हणजेच लोककला. चेहरा पहा कसा पेंटिंग केलेला आहे. हे पहा, इथे सगळा निळा रंग दिलाय. हा निळा रंग काय माहितीये? कारण निळा रंग विषाचा रंग असतो. हा विषारी नाग आहे असं त्यांना दाखवायचंय. असा बारीक बारीक विचार केला तो. काळे कपडे, काळे कपडे का? काळ्या रंगाचा तो नाग आहे असं त्यांना मूळ सांगायचंय. तो अकराळ विकराळ आहे, तो चिडलेला आहे. अशा पद्धतीच्या लोककला असतात. आता पाहूयात आपण, मौखिक साधना ती आपली पाहून झालीत, इयत्ता 6वी साठी आवश्यक असणारी. आता पाहूयात आपण प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. यामध्ये बघा, कुठून या गोष्टींची सुरुवात होते, तर अश्मयुगीन काळापासून. अश्मयुग म्हणजे कोणता काळ? ज्या काळामध्ये माकडाचा माणूस व्हायला सुरुवात झाली, ते 2 दगड घेऊन एकमेकांवर आपटून त्याचे तुकडे पाडून
त्याची हातकुराड, जे आपण मागच्या वर्षी शिकलात ना 5वी मध्ये, हातकुराड तयार करायला सुरुवात केली. तो काळ अश्मयुगीन काळ, तिथून ते 8व्या शतकापर्यंत, तिथून 8व्या शतकापर्यंत, म्हणजे तिथून येशू ख्रिस्तांच्या जन्मानंतरचा 800 वर्षांचा काळ. आता म्हणजे कसा, थांबा, आपण एक इमेजच्या माध्यमातून आपण पाहणार आहे थोड्या वेळ. ठीक आहे. आता अश्मयुगीन काळ म्हणजे कोणता, जे मी तुम्हाला सांगितलं, 2 लाख वर्षांपासून इसवी सन 800 पर्यंत. ठीक आहे. इसवी सन पूर्व 2 लाख पासून इसवी सनाच्या 800 पर्यंत. बघा, ऐतिहासिक काळ. आता कसा काळ आहे ते नेमका पहा. आपल्या इतिहासाचे मूळ हे 3 भाग पडतात. पहिला भाग आहे तो प्राचीन भारत, जो तुम्ही 6वी मध्ये शिकताय. दुसरा भाग आहे तो मध्ययुगीन भारत, जो तुम्ही 7वी मध्ये शिकणार आहात. आणि तिसरा आहे तो आधुनिक भारत, जो तुम्ही 8वी मध्ये शिकणार आहात. या 3 भागांचा विचार करता येशू ख्रिस्तांचा जन्म जो आहे तो युरोपमध्ये झाला, पण तो जन्म आपल्या भारतातल्या प्राचीन भारताच्या काळात झाला. त्यांच्या जीवनाच्या, त्यांच्या जन्माच्या आधीचा जो सगळा काळ आहे, हे पहा इकडे तुम्हाला बाण दिसतोय, हा सगळा जो काळ आहे ना, तो सगळा काळ इसवी सन पूर्व, आणि त्यांच्या नंतरचा काळ म्हणजेच इसवी सन, आज जे आपण म्हणतो ना इसवी सन 2023, म्हणजेच येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या नंतर 2023 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आता एक तारीख घेऊयात आपण. तारीख घेऊया समजा 4 सप्टेंबर 2023, आजचाच दिवस, ज्या दिवशी मी लेक्चर घेतोय. याचा अर्थ काय, तर येशू ख्रिस्तांच्या जन्माला आज 2023 वर्ष पूर्ण होऊन, सप्टेंबर महिना म्हणजेच 9 महिने पूर्ण होऊन, तारीख 4 म्हणजे 4 दिवस पूर्ण झालेत. 4 सप्टेंबर 2023 चा अर्थ येशू ख्रिस्तांच्या जन्माला 2023 वर्ष 9 महिने आणि 4 दिवस एवढा कालावधी पूर्ण झालेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. आता या ठिकाणी बघा, प्राचीन काळ, हे पहा, इसवी सन पूर्व 2600, की इथून तुमची हडप्पा संस्कृती सुरू होते. तुमचा धडा क्रमांक 3, जिथं माणूस व्हायला सुरुवात, म्हणजे माणूस माणसात आला म्हणूयात आपण, एक संस्कृती उभी राहायला लागेल. ठीक आहे, ते पाहणारच आहे आपण पुढच्या लेक्चरमध्ये, कारण आपली हडप्पा संस्कृती सुरू होणार आहे लगेचच. याच्या अलीकडे पहा, येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधी, हे फक्त 2600 दाखवतोय मी तुम्हाला, त्याच्या मागे 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 जा 2 लाख वर्ष, तिथून ते इसवी सनाचा 800चा काळ, म्हणजे याच्या पुढची 800 वर्ष, म्हणजेच मध्ययुगीन काळाची सुरुवात आणि प्राचीन भारताचा शेवट, इथपर्यंत हा सगळा काळ म्हणजे प्राचीन भारताचा काळ आहे. इसवी सन 800 ते इसवी सन 1818 हा 7वीचा काळ आहे. 7वी मध्ये तुम्ही शिकणार आहात मध्ययुगीन काळ, आणि आधुनिक भारतामध्ये इसवी सन 1818 ते 1947 हा काळ तुम्ही शिकणार आहात. 9वीला त्याच्या पुढचं, 47च्या पुढचा विषय. ठीक आहे. आता बघा काय काय आहे, याचा अभ्यास कसा कसा केला तो पहा. या काळाचा, अश्मयुगीन काळाचा, अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. पुरातत्वीय उत्खनन म्हणजे काय, अश्मयुग म्हणजे बघा, अश्म म्हणजे दगड, तुमच्यासारखा नाही, तो खरा असतो तो दगड, तो दगड, त्या दगडाचा वापर माणूस करायचा तो काळ, म्हणजे अश्माचा वापर करायचा तो काळ, तो युग, ते युग, म्हणून अश्मयुग. आणि त्याची माहिती पुरातत्वीय उत्खननातून, पुरातत्वीय, पुरातन काळातील, जुन्या काळातील, उत्खनन म्हणजे खोदकाम, जुन्या काळात असणाऱ्या गोष्टी खोदून खोदून बाहेर काढणं, हे पहा खोदकाम. बघा इथे एक तुम्हाला मोठा खड्डा दिसतोय, पाय बघा खड्डा, या खड्ड्यामध्ये इथे या सगळ्या गोष्टी, जे काही गाडल्या गेलेल्या गोष्टी आहेत, कुठे तुम्हाला हाडांसारखा आकार दिसतोय, कुठे तुम्हाला शिंगांसारखा आकार वाटतोय, आणि या ठिकाणी बघा नको असलेला भाग, हे पहा छोटस हत्यार आहे, या हत्याराने माती बाजूला केली जाते, वरची ती बादल्यांमध्ये भरून बाहेर काढली जाते, आणि आतमध्ये इथे हे सगळी जी काही गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी बाहेर काढल्या जातात. अशा प्रकारची माहिती या उत्खननातून, म्हणजे खोदकामातून मिळते. ठीक आहे. मग देवाचा अभ्यास करायचा म्हणजे हेच बघावं लागेल ना,
पुढे इसवी सन पूर्व 1500, आता ही जी साधन आहे, साधनं बघा, इसवी सन पूर्व 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्मयातून मिळते. आता बघा, अर्थ लक्षात घ्या माझा. हे सगळं हा कुठला काळ? हडप्पा काळ आणि त्याच्या आधीचा सगळा अश्मयुगीन काळ. त्या काळात माणूस तयार होत होता, म्हणजे वानराचा मानव तयार होत होता, तो हा सगळा काळ जो तुमच्या समोर आहे. आणि त्याच्यानंतर इसवी सन पूर्व 1500च्या काळामध्ये आर्य संस्कृतीची सुरुवात झाली. ते तुमच्या 4थ्या धड्यात आहे, वैदिक संस्कृती म्हटलेलं आहे. त्या काळामध्ये वेद निर्माण झाले. जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ ऋग्वेद. बाकी जे ग्रंथ आहेत त्याच वेळेचे, त्या काळातील जगातले, ते त्याचे समकालीन मानले जातात. ऋग्वेद हा जगात सर्वात प्राचीन ग्रंथ, समकालीन म्हणजे त्याच काळात निर्माण झालेले. कदाचित थोडं असं म्हणता येणार नाही आपल्याला की जो तो इराणमध्ये जो ग्रंथ तयार झालेला आहे तो ग्रंथ ऋग्वेद पेक्षा 1 दिवस आधीचा आहे किंवा 2 दिवस नंतरचा आहे, असं नाही करता येणार. त्यामुळे ते सगळे समकालीन एका काळातले आहेत असं मानलं जातं. पण जो सगळ्यात प्राचीन ग्रंथ आहे त्याची निर्मिती झाली, त्याच्या मधल्या श्लोकांची निर्मिती या काळात सुरू झाली. 500 वर्ष साधारणपणे श्लोक म्हटले जात होते. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मुखोद्गत मौखिक साधनांच्या माध्यमातून येत होते आणि शेवटी त्यातून वेद तयार झाले. आणि ती सगळी माहिती आहे ती आपल्याला वेदातून मिळते. आता हा काळ कोणता आहे? तर बघा, प्राचीन भारत, मध्ययुगीन भारत, आधुनिक भारत. येशू ख्रिस्तांचा जन्म आणि याचा हा काळ, हे पहा. पुन्हा एकदा आपण तीच इमेज घेतलेली आहे की ज्याच्यामुळे तुम्हाला हा काळ स्पष्ट दिसून येईल. इसवी सन पूर्व 1500 म्हणजे काय? तर येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधी. जर 2600 इथं असेल तर इथे बघा, येशू ख्रिस्तांच्या जन्माच्या आधी 1 दिवस, 2 दिवस, 1 वर्ष, 2 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 100 वर्ष, 200 वर्ष, 1000 वर्ष, 1500 वर्ष. तो काळ इथे इसवी सन पूर्व 1500 वर्षांच्या काळामध्ये वेद निर्माण व्हायला सुरुवात झाली. आणि त्यामुळे त्या काळाचा जो सगळा इतिहास आहे तो आपल्याला वेदातून त्याची आपल्याला माहिती मिळते. हेच ते 4 वेद. त्यातला पहिला वेद ऋग्वेद आणि त्यानंतर पुढे यजुर्वेद, सामवेद आणि मग अथर्ववेद, अशी या 4 वेदांची निर्मितीची पद्धत आहे. त्याच्याशिवाय अनेक गोष्टी तयार झाल्या. त्यात ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण, महाभारती, महाकाव्य, जैन व बौद्ध ग्रंथ आहेत. मग नाटक आहेत, काव्य आहे, शिलालेख आहे, स्तंभालेख आहे, परकीय प्रवाशांची प्रवास वर्णन आहेत. असा त्यांनी क्रम दिलेला आहे की साधारणपणे कशा पद्धतीने साहित्य तयार होत गेलं. पण हे जे काही आहे, हे जे काही आपण पाहतो या सगळ्याची डिटेल इन्फॉर्मेशन जे ती मी तुम्हाला वेदांचा जो धडा आहे आपला, धडा क्रमांक 4, त्याच्यामध्ये देणार आहे. त्यामुळे आता काही आपण त्याच्या डिटेलमध्ये जात नाही. उत्खननामध्ये मिळालेल्या वस्तू आणि नाणी यांचं खूप महत्वाचं योगदान आहे इतिहासाच्या अभ्यासामध्ये. हे पहा, या उत्खननात मिळालेल्या ही उत्खननात मिळालेली नाणी आपल्याला दिसत आहेत. हे कॉइन्स जुन्या काळातले बघा. त्यावर काय लिहिलंय काय नाही आपल्याला फारसा काही अंदाज लागत नाही. हे पहा, हे अगदी जुनं दिसतंय, हे अगदी मिटत आलेलं याच्यावरचं सगळं संपत आलेलं आहे. म्हणजे हा दगडाचा तुकडा म्हणून शिल्लक राहिला असता. पण अशा प्रकारच्या गोष्टींच्या माध्यमातून आपल्याला माहिती मात्र चांगल्या पद्धतीने मिळते. आता पुढचा मुद्दा येतो म्हणजे इतिहास लेखन करताना काय काळजी घ्यायची. बघा, काळजी घ्यावी लागते, अर्थातच घ्यावी लागेल. इतिहास साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. काळजी म्हणजे तुम्हाला गंमत सांगतो, काही पुस्तकं जी आहेत साधारणपणे असं म्हणूया आपण 100-125 वर्षांपासून मागची सगळी पुस्तकं, सगळे ग्रंथ, ते जर का तुम्ही त्याला हात लावून पान उलटण्याचा प्रयत्न केला ना, तर जेवढा तुम्ही हात लावला आहे त्या ग्रंथाला तेवढा भाग तुटून तुमच्या हातात येतो, असा विषय होतो. तर अशा प्रकारची साधनं आहेत, त्यामुळे त्यांचा वापर तसाही पद्धतीने महत्वाचा आहे. काळजी घ्यावी लागते. लेखन करताना काळजी घ्यावीच लागते, हाताळताना काळजी आहेच. एखादा पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेल नाही, असे नाही.
म्हणजे एखादी जुनी गोष्ट आहे म्हणून ती विश्वास ठेवायची का? नाही. आता उदाहरणार्थ समजा समजा मीच असं एखादं वाक्य लिहिलं, की योगेश पाटील सर यांनी हिस्ट्री बाय योगेश पाटील हे ॲप कधीही सुरू केले नाही आणि ते ॲप त्यांनी कधीच महाराष्ट्रातील मुलांसाठी ओपन केले नाही. ठेवले नाहीये. ठीक आहे. किंवा योगेश पाटील सर यांच्या ॲपची किंमत सध्याची आपली ₹11 किंमत आहे ना. समजा यांची ₹11,000 एवढी मोठी किंमत होती. असं समजा मीच लिहून ठेवलं. कशाला दुसऱ्यावर ना मीच लिहितो माझी बदनामी मीच करतो. समजा मी असं लिहून ठेवलं आणि या गोष्टीला 1,000 वर्ष झाली. 1,000 वर्षांच्या नंतर समजा कुणाच्या हातामध्ये तो कागद लागला आणि त्यांनी पाहिला. योगेश पाटील सर यांनी ॲप निर्माण केलं नाही किंवा जेव्हा त्यांनी तशा प्रकारचं काही साहित्य निर्माण केलं, त्यावेळी त्यांनी त्याची किंमत ही ₹11,000 ठेवलेली होती. अरे! स्वतः योगेश पाटलांनी लिहिलेलं आहे. पण 1000 वर्षांपूर्वीच आहे. मग ते खरं आहे का? नाही. मग त्याच्याऐवजी समजा ते ॲप त्यांना सर्च करता आलं, ते मिळवता आलं 1000 वर्षांच्या नंतर. हा इतिहास त्यांना उपलब्ध असेल. तर त्यांना कळेल, की 11,000 नाही, हे ₹11 आहे. म्हणून लक्षात घ्या, केवळ जुनं आहे, 1000 वर्षापूर्वीचं आहे. मग ते विश्वास ठेवण्यासारखं आहेच का? नाही. ते कुणीही काहीही लिहू शकतं, ते चेक करावं लागतं. तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला याची छाननी करावी लागते. छाननी म्हणजे तपासणे. तपासावं लागतं ते. एखादी गोष्ट कोणी लिहिली, का लिहिली, केव्हा लिहिली हे सगळं बघावं लागतं. कोणी लिहिलं फार महत्वाचं आहे. उदाहरणार्थ औरंगजेबाचा जो कोणी इतिहासकार असेल, उदाहरण घेऊयात आपण खाफी खान नावाचा इतिहासकार होता. तो कधीच शिवाजी महाराजांना शिवरायांनी असा असा पराक्रम गाजवला असं म्हणेल का रे? अजिबात नाही. तो काय म्हणणार? पहाड़ का चूहा सिवा आया और उसने हमें लूट लिया और चूहों की तरह जंगल में भाग गया. असंच लिहिल ना. तो थोडी शिवरायांचं कौतुक करणार आहे. मग याच्यामधून त्यांनी शिवरायांना हीन लेखण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे तो कोण लिहितोय हे पाहणं महत्वाचं आहे. काय डोंगरचा उंदीर म्हणून जर का त्यांनी शिवरायांचा उल्लेख केला असेल, तर शिवाजी महाराज काय तसे दबक्या पावलांचे होते किंवा तशा पद्धतीचे कमकुवत होते? अजिबात नाही. त्यामुळे कोणी लिहिलं, का लिहिलं, का महत्वाचा विषय. समजा त्याने लिहिलं असतं शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं यथोचित वर्णन केलं असतं, योग्य वर्णन केलं असतं, तर औरंगजेबाने त्याला ठेवलं असतं का? हा? औरंगजेबाने स्वतःच्या वडिलांना शहाजहान बादशाला विषारी तेलाची मालिश करून ठार मारलं. त्या औरंगजेबाने या खाफी खानला स्वतःच्या इतिहासकाराला जिवंत ठेवलं असतं. स्वतःचा जीव वाचवायचा राजाला खुश करायचंय का लिहिलं याचं उत्तर. आणि केव्हा लिहिलं? शिवाजी महाराज होते तेव्हा लिहिलं, शिवाजी महाराजांना पाहिलं तेव्हा लिहिलं, का ऐकून लिहिलं, की शिवरायांच्या निधनानंतर 100 वर्षांनी लिहिलं? केव्हा लिहिलं? त्या काळातला सुद्धा विश्वास जास्त ठेवता येऊ शकतो. 100 वर्षांनी लिहिल्यावर कुठला विश्वास ठेवताय? म्हणजे साधं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. माझंच एक पुस्तक आहे शिवपुनर्जन्म मनामनात आणि दुसरं एक उदाहरण आहे ते म्हणजे कवी परमानंद यांनी शिवभारत नावाचं पुस्तक लिहिलं शिवरायांच्या काळात, शिवरायांच्या दरबारात. मग त्यांचं पुस्तक आहे ते परमानंदांचं शिवभारत आणि माझं पुस्तक आहे ते शिवपुनर्जन्म मनामनात. पण इतिहासाच्या दृष्टीने पाहिलं तर मग माझं पुस्तक आणि त्यांचं पुस्तक याच्या समजा एखाद्या वाक्याचा फरक आढळला. हे वाक्य या पुस्तकात वेगळं आहे आणि या पुस्तकात वेगळं आहे. तर विश्वास कुठल्यावर ठेवायचा? सरांचा आहे म्हणून नाही विश्वास ठेवायचा. सरांचं जरी पुस्तक असलं, त्यांनी चांगला प्रयत्न केला असला ते लिहिण्यासाठी, तरी सुद्धा ते जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचा कालावधी कोणता आहे? शिवरायांच्या निधनाच्या नंतर जवळपास 374 वर्ष 344 वर्षांनी हे पुस्तक मी लिहितोय ना. 340 वर्षांनी लिहितोय. मग ते पुस्तक आहे, त्या पुस्तकाचा कसा काय विश्वास ठेवायचा? हा मुद्दा लक्षात ठेवा. म्हणून ते केव्हा लिहिलं हे फार महत्वाचं आहे. विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात. विश्वासार्ह ठरलेली विविध साधने, जी काही साधनं सापडलेली आहेत,
म्हणजे कुणाचं पुस्तक सापडलंय, कुठलं ताम्रपट सापडलेलं आहे, कुठला ग्रंथ सापडला आहे, कुठला लेख सापडलेला आहे, कुठला शिलालेख सापडलेला आहे, कुठलं तरी मौखिक साधन, काहीतरी कथा ऐकायला आलेली आहे, अशा कुठली तरी वस्तू सापडली, काहीतरी वास्तू सापडली, कॉइन सापडले, राजवाडे सापडलेत. या सगळ्या गोष्टींचा एकमेकांशी ताळमेळ लावावा लागतो. तेव्हा इतिहास तयार होतो, तेव्हा इतिहास लेखन करता येतं. साधी गोष्ट नाही इतिहास लिहिणं, काल्पनिक कथा नाहीये इतिहास. अशा प्रकारच्या इतिहासाच्या लेखनात अशा प्रकारच्या चिकित्सेला, चिकित्सा म्हणजे काय, खरं काय खोटं काय, खोटं असेल तर बाजूला, खरं असेल तर किती खरं, 100% खरं आहे की 10% खरं आहे की 50% खरं आहे. म्हणजे एखादी गोष्ट घडली, ही गोष्ट मान्य आहे, पण ती जास्तच मोठी करून सांगितली जाते, तर ते कितपत खरं आहे, त्या गोष्टीची सुद्धा चिकित्सा केली गेली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला इतिहास लेखन करताना काळजी घ्यावी लागते. तर अशा प्रकारचे सगळे मुद्दे आहेत इतिहास लेखनाचे. आणि अशा प्रकारे इथे आपला इतिहासाची साधने हा धडा पूर्ण होतो आहे. धन्यवाद. चलो पुढे आता मी कुणाच्या काही शंका वगैरे असतील तर त्यासाठी म्हणून मी ऑनलाईन येतो इकडे तासाकडे. 8 जण आहेत, हरकत नाही. येस, चॅट बॉक्स. डबल आवाज येत आहे, काहीच सांगू शकत नाही बाळा. डबल आवाज काय येतोय काहीच कळते. अच्छा, गिरीशला पण डबल आला. ओके, तर डबल आवाज येण्याचं काहीच कारण नाहीये. आज काही वेगळी सिस्टीम केलीच नाहीये, रोज आहे तीच सिस्टीम आहे. पाहूयात रेकॉर्डिंग, पाहूयात लेक्चरचं कसं येतंय ते, त्यानुसार बघूयात पुढे काय होतंय. चलो, अजून काही बोलायचंय, विचारायचंय, सांगायचंय? पण डबल आवाज आला, पण कळत, मी काय बोलत होतो हे कळत होतं का, समजत होतं का, ते महत्वाचं आहे. अरे अच्छा, ठीक आहे. म्हणजे थोडक्यात काही अडचण नाही असं लक्षात येत आहे, काही शंका नाही असं लक्षात येत आहे. हरकत नाही. उद्या संध्याकाळी आपलं पुढचं लेक्चर होईल, हडप्पा संस्कृती, धडा क्रमांक 3. ठीक आहे, चलो. आणि हो, लक्षात घ्या, आता आपले लेक्चर्स आहेत ते सलग होणार आहेत 6माही परीक्षेचा सिलेबस संपेपर्यंत. म्हणजे शासनाचे जे भाग 2चं पुस्तक आहे त्यातले इतिहासाचे सगळे धडे आपण पूर्ण करणार आहे सलग. त्यामुळे तुम्ही पण या, तुमच्या मित्रमैत्रिणींना, भाऊ बहिणींना पण सांगा आणि सांगून टाका भरायला 11 रुपये. 11 रुपये काही फार मोठा विषय नाहीये. कारण कुठेतरी एखादं छोटस पाणीपुरी खायची म्हटली तरी आपल्याला 15-20 रुपये लागतात. 10 रुपयाचा 15 रुपये वडापावला लागतात, 11 रुपये त्यापेक्षा कमी आहेत. त्याचा आनंद 5 मिनिटाचा, इथला आनंद वर्षभराचा. पाहिजे ते लेक्चर पाहिजे तेव्हा, त्यामुळे ते करून टाका. काय कोण असतील ते त्यांना सगळ्यांना सांगा, तुमच्या ओळखीच्यांना, परिचयाच्यांना, आणि यायला सांगा. शेवटी नाही ते क्लासला एकेका विषयाला 5-5, 10-10 हजार भरता तुम्ही. इथे या, 11 रुपयांमध्ये बेस्ट पद्धतीची इन्फॉर्मेशन, बेस्ट नॉलेज आणि विथ पीपीटी तुमच्या समोर मांडलं जातं. चलो, धन्यवाद, बाय बाय.